व्हिडिओ पाहिलात? कशा पद्धतीनं हा व्यक्ती पोलिसांवरती नोटांची ओवाळणी करतोय. पण हा व्यक्ती कोणी साधा सुद्धा नाही, तर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी गब्बर जामदार आहे. झालं असं की अकोल्यातल्या गौरक्षण रस्ता परिसरात पोलिसांनी बुधवारी एमडी ड्रग्ज तस्करांवरती कारवाई केली. यावेळी आरोपी मोहम्मद यासीन, मोहम्मद आसिफ आणि मुस्ताक खान हादिक खान या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 2,30,000 रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त केलं. 46 ग्रॅम 30 मिलीग्रॅम इतकं एमडी ड्रग्ज ताब्यात घेण्यात आलं. पण या प्रकरणातील तिसरा आरोपी, जो स्वतःला पोलीस मित्र म्हणून घेतो, तो गब्बर जमादार अजूनही फरार आहे. या गब्बर जमादारचे अनेक कारनामे आता समोर आलेत. यातला पहिला व्हिडिओ. एका मिरवणुकीत जमादार हा उरळ पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार गोपाळ ढोले आणि PSI कायंदे नावाच्या अधिकाऱ्यांना नोटांची ओवाळणी घालतानाचा व्हिडिओ समोर आलाय. यासोबतच दुसरा आणखी एक व्हिडिओ आहे, ज्यात पोलीस पथसंचलनात तो पोलीस अधिकाऱ्यांसोबत चालताना पाहायला मिळतोय. आता तिसरा कारनामा म्हणजे वाढदिवसाचा केक कापताना गब्बरच्या कार्यकर्त्यांच्या हातात तलवार असलेले फोटो समोर आलेत. त्यामुळे या सगळ्या कारणांमुळे प्रश्न असा पडतो की पोलिसांचा अतिशय जवळचा असलेला गब्बरकडे पोलिसांचं दुर्लक्ष होतच कसं, आणि दुर्लक्ष झालं असेल त्याचा अर्थ काय, अशी चौकशीची आवश्यकता आहे. बरं, हा एमडी ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेला गब्बर जमादार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि पोलीस मित्र असल्याची माहिती देतो. मात्र वंचित बहुजन आघाडीनं गब्बर जमादारचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. परंतु त्याने छापलेलं हे बॅनर काहीतरी वेगळीच कहाणी सांगतंय. तसं पत्र देखील वंचितने काढलं आणि खुलासा केला. गब्बर जमादाराचे नातेवाईक वंचित बहुजन आघाडीमध्ये होते, मात्र त्यांनीही आता पक्ष बदललाय. त्यामुळे आरोपी गब्बर आणि त्यांच्या कुटुंबियांचा वंचित पक्षाचे कुठलाही संबंध नसल्याचं वंचितच्या माजी नगरसेवक गौतम गवई यांनी म्हटलं. पण एवढंच नाही, तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत देखील आरोपी गब्बर जमादाराचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेत. तसेच माजी आमदार बळीराम सिरास्कर यांच्यासोबत देखील त्यांचे फोटो आहेत. त्यामुळे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेला गब्बर जमादार याची राजकीय ओळख असल्याचं पार्श्वभूमी दिसून येते.